राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंवरती टीका करतानाच शिवसेनेच्या फुटीवरती सुद्धा जोरदार निशाणा साधलाय। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरती सुद्धा जोरदार टोलेबाजी केली। त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा आगामी राजकारणात सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा शिवधनुष्य झेपेल का? राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना चिमटा, काम करा त्यामागे सभा घेत फिरू नका। पाडव्याच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। नुसता धनुष्यबाण नव्हता, ते शिवधनुष्य होतं आणि मला माहिती होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही, होणार नाही, झेपणार नाही। एकाला झेपलं नाही, माहित नाही दुसऱ्याला झेपेल की नाही। मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी केलेली ही टीका। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर थेटपणे घणाघात करतानाच एकनाथ शिंदेंनाही चिमटे काढले। शिवसेनेतील फूट, सत्तांतर यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला। पण राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवरच टीका करून थांबले नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडावरूनच राज ठाकरेंनी ठाकरी बाण चालवले। अलीबाबा आणि त्याचे 40 जण गेले, पहिले सुरतला गेले। मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज तिथून लूट करून महाराष्ट्रात आले, सुरतवरून। महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच। या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या माग सभा घेण्यावरून मुख्यमंत्री शिंदेंना चिमटा काढला। एकनाथ शिंदेना मला फक्त एवढंच सांगायचंय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसलेले आहात, महाराष्ट्र राज्यासाठी काम करा। उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतात त्याच्या मागून जाऊन सभा घेत बसू नका। ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, ह्यांनी खेडला घेतली, गुंतवून ठेवतील। महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा राज ठाकरेंनी समाचार घेतला। कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार पहिल्यांदाच पाहतोय असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं। ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज। तो हा महाराष्ट्र चाचपडतोय। सरकार कोणाकडे बघतंय? कोर्टाकडे बघतंय। आमचं काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावरती अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही। माझं तर म्हणणं आहे, आत्ताची राजकीय परिस्थिती पाहताना सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा। जो काय व्हायचंय ना तो सोक्षमोक्ष एकदा होऊनच जाऊन देत। एकंदरीत राज ठाकरेंनी या सभेत चौफेर फटकेबाजी केली। उद्धव ठाकरेंवर निशाणा साधतानाच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही चिमटे काढल्यानं आता याचे आगामी काळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।